तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. खरंच खूप छान असा ट्विस्ट 18 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. रे मात्र आता सारंग ओवीला घेऊन त्या रतनच्या घरी जात असतो. रतनच्या घरी जाणार असतो सारंग, त्यामुळे आता तो रतनच्या बायकोला सांगत असतो की तुम्ही इकडच्या साईडलाच बसा, मी ओवीला घेऊन आतमध्ये जातो. आता तेवढ्याच वेळामध्ये आता सारंग आतमध्ये जात असतो. तर आता रतनच्या घरच्या व्यक्तींना वाटत असतं हा माणूस इकडे कसं काय आला, याचं काय काम आहे आणि डायरेक्टली एका छोट्या मुलीला घेऊन आपल्या घरामध्ये तो का येत असेल. मात्र ते गुंड रतनच्या घरामध्ये त्याला जाऊ देत नसतात. तर इकडे मात्र आता ओवी आणि सारंग त्या रतनच्या घरी गेलेत. हे तर सगळं अबीरनं बघितलेलं असतं, कारण की अबीर वरती मात्र त्याच्या स्वतःच्या बड्डेचं डेकोरेशन चालू असतं. छान असं डेकोरेशन तो करत असतो, पण त्याचं लक्ष मात्र सारंगकडे असतं. अबीर मात्र डेकोरेशन करता वेळेस त्याचा पाय घसरतो आणि तो खाली पडणार असतो. आता तेवढ्याच वेळामध्ये सारंगने मात्र त्याला वाचवलेलं असतं, त्याला वरतीच झेललेलं असतं, त्याला खाली पडू नाही दिलं. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, बापरे फ्रेंड, तू तर माझा जीव वाचवला आहे. बघ आता तू खूप मोठं काम केलंय बरं का. आता तुला काय हवं आहे ना ते तू मला सांग. आता तेवढ्याच वेळामध्ये लगेचच सारंग म्हणतो, अरे छोटू, मला ना या रतनच्या घरामध्ये जायचं आहे, पण मला ते घरातली व्यक्ती ना आतमध्येच जाऊ देत नाही. मला वाटेतच अडवताय, म्हणतं तू कोण, कुठून आलाय, याच्या अगोदर तर काय पाहिलं नाही, तुझं काय काम आहे, इतके सगळे प्रश्न मला ते दारातच विचारताय, मला त्यांच्या घरामध्ये जायचं आहे. तर आता लगेचच अबीर म्हणू लागतो, हो का, इतकं छोटं काम आहे का, चल मी तुला घेऊन जातो त्यांच्या घरी. त्यानंतर अबीर सारंगला घेऊन त्यांच्या घराकडे जात असतो. त्यांच्या घरात गेल्यावर अबीर मात्र तिथून बाजूला निघून जातो. तर सारंग रतनच्या घरातल्या व्यक्तींसोबत बोलू लागतो. तेवढ्याच वेळामध्ये आता रतन म्हणू लागतो, काय रे, कोण आहेस तू आणि इकडे काय करतो, काय काम आहे तुझ्यावालं इकडे, माझ्याकडे मेन विशेष काम, तू घरामध्ये आला आहेस. आता तेवढ्याच वेळामध्ये सारंग म्हणतो, हो माझं ना खूप अर्जंटली काम आहे, तू पहिले खाली ये. मग त्यानंतर रतन मात्र खाली येत असतो सारंग सोबत बोलण्यासाठी. दुसरीकडे सावलीला देखील रतनच्याच घरी जायचं असतं. तेवढ्या वेळात व्यंकटेश मात्र सावलीला म्हणू लागतो, अगं सावली, तू माझं ऐक ना बरं का, तू नको जाऊ तिकडं. रतन आणि त्याचे गुंडे, तुला माहिती आहे ना ते किती पागल माणसं आहे, तू नको जाऊ, व्यंकटेश सावलीला म्हणू लागतो. पण सावली काय ऐकायचं नावच घेत नाही. सावली म्हणू लागते, अरे व्यंकटेश, तुला माझी काळजी वाटते हे तर पक्क आहे, खरं आहे, पण मला तिकडं जावं लागेल. आणि मग त्यानंतर इकडं सावली म्हणू लागते, अरे व्यंकटेश, तू नको टेन्शन घेऊ, तो पाठीराखा आहे ना माझ्याकडे लक्ष द्यायला, माझी काळजी घ्यायला, माझा विठुराया सगळं काही व्यवस्थित करेन. आता दुसरीकडे इकडं ओवी आणि सारंग देखील रतनच्याच घरी असतात. मग त्यानंतर सावली रतनच्या घरी जाते. आता तिला माहिती नसतं ओवी आणि सारंग देखील तिथंच असता आणि त्याची आणि माझ्या अबीरची भेट वगैरे झाली हे सावलीला काहीच माहिती नसतं. त्यानंतर रतन खाली येतून म्हणू लागतो, काय रे, माझ्याकडे काय काम काढलं आहे, एवढा आलास लगे घरामध्ये मला भेटायला, आणि तुला घरात येण्याची परवानगी कुणी दिली मला ते सांग. सारंग तितक्यात तर काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर लगेचच सारंग म्हणू लागतो, हो हो रतन शेठ, थोडंसं थांबा, मी काय बोलतोय माझं पण ऐकून घ्यावा, मला ना जुना हिशोब चुकता करायचा होता म्हणून मी आलो आहे. आता रतन विचारात पडतो, हा माणूस मला याच्या अगोदर भेटला नाही आणि याचा माझा कोणता हिशोब चुकता करायचा राहिला. रतनच्या डोक्यातच येत नसतं की हा नेमकं कोण आहे, याच्या अगोदर तर मी याला बघितलं देखील नाही, आणि मग हा काय म्हणतो. आणि मग त्यानंतर सारंग म्हणू लागतो, हो हो रतन सेठ, टेन्शन नका घेऊ बरं का, मी सगळं काही सांगतो तुम्हाला, सगळं काही आठवेल तुम्हाला. आणि मग तेवढ्याच वेळामध्ये आता रतन लगेचच त्याच्या गुंड्यांना आवाज देतो. रतनचं तर काय, त्याच्या गुंड्याशिवाय पान पण हलत नसतं. आता रतननं गुंडाला आवाज दिला, त्याला वाटत असतं की हा सारंग घाबरेल, पण सारंग काही अजिबात घाबरत नसतो. सारंग त्या गुंड्यांची चांगलीच धुलाई करायला बसलेला असतो. सारंग अजिबात घाबरत नसतो. तर मित्रांनो, आता सारंग त्या रतनची सगळे काही बोलखोल समोर आणून त्याला जेलमध्ये कसा पाठवणार हे मात्र बघण्यासारखं असणार आहे. तर आपण बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.